जय हर शेतकरी बंधूंनो, मी दोन बघूरे आपल्या चॅनलवरती म्हणून स्वागत करतो. गेली 4 दिवस कमेंट येत आहेत, व्हिडिओ येत नाही. तर त्याचं कारण असं होतं की 4 दिवसापूर्वी माझा अपघात झाला होता. अपघातामध्ये हात फ्रॅक्चर झालेला आहे. तर सुदैवानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जास्त काही लागलं नाही, हात फ्रॅक्चर झाला फक्त. तर 7-8 दिवसानंतर आपलं लाईव्ह व्हिडिओचं काम परत चालू होईल. पण तोपर्यंत आपली गैरसोय नाही हो, म्हणून आपण आपला माणूस पाठवून आणि संपूर्ण मार्केटमध्ये जाऊन फक्त व्हिडिओ नाही राहणार, तर आपल्याला कोणत्या क्वालिटीच्या कांद्याला काय बाजारभाव गेला हे फोटोसहित समजेल. म्हणजे त्या कांद्याचा फोटो घेतलेला आहे आणि त्याचा रेट आपण तो सांगणार आहे. फक्त 7-8 दिवस एवढं मॅनेज करा आणि सपोर्ट करा, व्हिडिओला पूर्ण बघा. म्हणजे आपल्याला परत त्याच उत्साहाने परत आपलं काम चालू होईल. फक्त 7-8 दिवस सपोर्ट करा, आपल्याला संपूर्ण बाजारभाव समजतील, कमीत कमी आणि जास्तीत जास्त. हायस्ट काय गेलं आहे, लोएस्ट काय गेलेलं आहे, हलक्या मालाला काय भाव आहे, हे संपूर्ण आपल्याला फोटोद्वारे दाखवण्यात येईल आणि सांगण्यात माझा आवाज राहील. तर व्हिडिओला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो. हा जो कांदा बघताय हा डबल पत्तीमध्ये माल आहे, एक सारखा माल आहे, एक कलरमध्ये माल आहे. सरासरी साधारणतः याची 65 mm आसपास साईज असेल. म्हणजे सरासरी पूर्ण एक सारखी साईज आहे, 65 ते 60-65 mm. तर याचा आज रेट निघालेला 2411 रुपये. तर वनी मार्केटला सरासरी म्हणजे हायस्टमध्ये हा रेट निघालेला 2411 वनी मार्केटचा आजचा तरी. आणि हा कांदा जो बघताय हा पण डबल पत्तीमध्ये पॅक माल आहे. आणि हा कांदा मित्रांनो 2111 रुपये जायले. हा पण त्याच लॉटमधला माल आहे, म्हणजे स्टॉक माल म्हणतो आपण, तो 1 नंबर क्वालिटीचा. त्यानंतर पुढचा बघू, हा जो कांदा आहे याचा रेट निघालेला 1900 आणि 26 रुपये, 1926 रुपये. हा कांदा चामदरीचा होता. तर याची क्वालिटी बघू शकता, डबल पत्तीमध्येच माल आहे. हा पण डॅमेज वगैरे काहीच नाही, अजून पत्ती प्रॉब्लेम काहीच नाही. पुढचा बघू, हा पण कांदा मित्रांनो बघू शकता. हा कांदा हस्त्याचा होता. तर याचा रेट आहे ना, याचा रेट 1780 रुपये झाले. 1780 रुपये गेलेला हा कांदा. हा पण डबल पत्तीमध्येच माल आहे, पत्ती पॅक माल आहे आणि टिकाऊ क्षमता चांगली आहे मालाची. साईज साधारणतः 65 mm आसपासच आहे. आणि हा कांदा बघू, हा कांदा आहे, हा थोडा कलरमध्ये साईजमध्ये आहे, पण कलर आहे, फुल कलरमध्ये कांदा आहे. तर याचावाला रेट निघालेला आहे 1800 रुपये, म्हणजे 1801 रुपये गेलेला आहे. हा कांदा होता पिंपळणाऱ्याचा, लांबून आलात तिकडून. बघू पुढचा. आता ही गोल्टी आहे मित्रांनो, गोल्टीची ही जी लेवल होती, ह्या साईजची क्वालिटीची गोल्टी जी होती ना, म्हणजे मोठ्या साईजमध्ये, ही 851 रुपये जायले. आणि रेड 4ची गोल्टी होती. पुढचं बघू, ही एक गोल्टी आहे, ही पण टॉपमध्ये गोल्टी होती. साईज छोटी होती पण मग कलर क्वालिटी 1 नंबर होती. तर ही गोल्टीची किंमत किती आहे, 1051 रुपये गेलेली. चांगली टॉपमध्ये गोल्टी गेलेली. पुढं बघू, हा गोल्टा आहे मित्रांनो, कलरमध्ये डाऊन आहे थोडा, पण मग मोठा साईजमध्ये माल आहे. तर हा गेलेला आहे 1501 रुपये, म्हणजे सरासरी कांदाच म्हणायचा. हा गोल्टा नाही म्हणता येणार, पण टॉपमध्ये होता, एक नंबरमध्ये होता हा माल होता. हा पण चामदरीचाच माल होता. त्यानंतर हा माल बघू शकता, याच्यामध्ये नॉर्मल पत्तीचा प्रॉब्लेम होता. तर याच्यात हा माल गेलेला 1621 रुपये गेलेला. नॉर्मल पत्ती प्रॉब्लेम होता. काही कांद्यामध्ये तुम्ही बघू शकता पत्ती सोडण्याचा प्रॉब्लेम होता आणि कोजळीचा थोडाफार प्रॉब्लेम होता. पुढचा कांदा बघू, ह्या कांद्यामध्ये काही डॅमेज प्रकारचे क्वालिटीचे कांदे होते. म्हणजे बऱ्यापैकी साधारणतः 20% तरी होते. तरी याचा रेट 1500 आणि 19 रुपये गेलेला आहे. हा माल बघू शकता, सरासरी भरपूर डॅमेज आहे, पत्ती कवर कलरमध्ये. हा गेलेला आहे 1400 काहीतरी रुपये गेलेला आहे, 1411 राहिले. हा माल आपल्या मावडीचाच होता, 1411 रुपये गेलेला आहे. पुढचा माल बघू, या मालामध्ये पण तोच प्रॉब्लेम होता, म्हणजे ॲव्हरेज क्वालिटी माल आहे. तर याला 1401 रुपया रेट भेटलेला आहे. हा माल तिसगावचा होता, तिसगाव बहादुरी. आणि रेड 4चंच बियाणं होतं हे, पण पाण्याच्या प्रॉब्लेममुळे हा प्रॉब्लेम आला, त्यांना विचारलं होतं. आणि हा कांदा बघू शकता, तर याचा रेट निघालेला आहे 1781 रुपये निघालेला आहे, 1781 रुपये. हा माल 1781 रुपये. पुढं बघू, ही खाद आहे मित्रांनो. खाद म्हणजे खाद नाही म्हणता येणार, सरासरी त्याच्यामध्ये काही डॅमेज माल होता. तर तो 1301 रुपये गेलेला आहे. काही खादी 800 रुपये गेलेला आहे, काही 400
काही खादी 451 आहे, काही 800 गेले आहे, काही 700 गेलेले आहे. आणि मित्रांनो आज चांगला कांदा 2411, सरासरी आपल्याला 1821 म्हणजे सरासरी आपण समजू शकता 1600 1700 1800 या रेंजमध्ये सरासरी भेटली आहे. आणि डॅमेज म्हणजे पत्ती सोडलेले माल किंवा कमीत कमी जर धरलं तर 1300 1400 1450 1500 अशा टाईपला गेलेले. तर मार्केटचा पूर्ण आढावा घेतलेला आहे. तर परत आपण इकडून पुढं असं देत राहू. 7-8 दिवस नंतर तुम्हाला परत आपली लाईव्ह लिलाव बघायला मिळतील. धन्यवाद.